तर मग मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता प्रियाच भांडं फुटणार आहे. म्हणजेच प्रियाने मंगळसूत्र काढून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे आणि त्यातच आता प्रिया कशी फसणार आहे हेच आपण येणाऱ्या या ट्विस्टमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की सायली आणि अर्जुनने आता एक नवीन व्यक्ती, जो की अर्जुनचा मित्र असतो, जो बिझनेसमॅन असतो, त्याचं नाव असतं अधिराज, आणि त्याला मुद्दामून आता प्रियाच्या आयुष्यात आणलेलं आहे. प्रियाच्या आयुष्यात तो आल्यानंतर प्रियाला त्याने दाखवलेलं आहे की त्याच्याकडे अमाप संपत्ती आहे आणि ती अमाप संपत्ती पाहून आता प्रियाची जीभ ही खूपच जास्त घळलेली आहे. म्हणजे तिला पैशांवर प्रेम होतं, म्हणूनच तर ती अर्जुनसोबत लग्न करू पाहत होती. अर्जुन नाही भेटला म्हणून तिने अश्विनसोबत लग्न केलं आणि त्यात आता अश्विनसोबत लग्न करूनही हातात काही पैसा नाही आहे म्हटल्यावर आता हा एवढा मोठा माणूस आहे तर त्याला कसं सोडायचं. यासाठी तिने गळ्यातलं मंगळसूत्र बाजूला काढून ठेवलंय, का तर त्याला असं दाखवायला की माझं लग्नच झालेलं नाही आहे. पण आता सायली अर्जुनने हा जो काही ट्रॅप रचला आहे ना, त्यामध्ये बरोबर प्रिया फसली आहे. प्रिया त्याला भेटायला गेलेली असताना उगाच खोटं सांगते की माझंसुद्धा कोणी नाही आहे, माझी आई हंतरुणाला खेळलेली आहे, तर वडिलांना पॅरालिसिस झालेला आहे. आणि हे सगळं काही सायली आणि अर्जुन लांबून पाहत असतात. अर्जुनला ओळखून नाही यायला पाहिजे म्हणून अर्जुनने कॅप घातलेली असते, तर सायलीने डोक्यावरनं ओढणी घेतलेली असते. आणि जे जे काही दोघांचं संभाषण सुरू असतं त्याचा व्हिडिओ बरोबर अर्जुन आपल्या मोबाईलमध्ये कैद करतो, का तर हा एक पुरावा म्हणून आपल्याला अश्विनला दाखवता येईल. यासाठी त्यांनी हे सगळं काही केलेलं असतं. इकडे मात्र प्रिया ही तिची जी सीमा असते ना ती ओलांडते, कारण तिला आता ह्याचा पैसा दिसत असतो. कारण त्याने सांगितलेलं असतं की माझ्या आयुष्यात माझं असं जवळचं कोणी नाही आहे. मग हिच्या हातात आता एक आयती संधी भेटते ना, म्हणूनच मग आता ही विचार करते की चला, आपल्याकडे एवढी आयती संधी चालून आलेली आहे तर आपण या सगळ्या गोष्टी का सोडायच्या. आणि म्हणूनच तिने आता त्याला चांगलंच अडकवलेलं असतं. त्यातच आता तोही तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करतोय म्हटल्यावर तोही आता तिला म्हणतो की चल तू कुठे राहतेस, मी तुला सोडायला येतो. पण आता तिला माहिती की ती सुभेदारांच्या घरात राहते, पण ह्याला कसं ती घेऊन जाणार. आणि म्हणूनच ना ती आता मुद्दामून त्याला फक्त बोलते की तू मला ना घराच्या नाक्यापर्यंत सोड, पुढे मी जाईन. एवढ्यात तरी घरी मी तुझ्याबद्दल काही सांगू शकत नाही ना, असं काहीसं खोटं नाटक ती त्याला बोलते. मग काय, ती तिची गाडी तिथेच बाजूला ठेवते, कारण आता त्याला दाखवायचं असतं की ही गरीब आहे ना. मग ती त्याच्यासोबतच त्याच्याच गाडीने जाते आणि त्याच्या गाडीने ती जेव्हा जाते ना तेव्हा आता ती लोक एका नाक्यावर, म्हणजे सुभेदारांच्या घराच्या आधी एक टर्न लागतो तिथेच ती उतरते आणि त्यानंतर ती आता घरी जाते. घरी आता त्याच तंद्रीत गेलेली असते. गळ्यात मंगळसूत्र तर नसतं, कारण तिला आता सोडायला नाक्यापर्यंत तो आलेला असतो. आणि नंतर एवढा मोठा पैसेवाला आपल्याला मिळाला आहे या खुशीत ती जाते. गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा ती विसरते. रूममध्ये जाते तर अश्विन ऑलरेडी आलेला असतो. अश्विन तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहतो तर ते नसतं. त्याबरोबर आता अश्विन तिला जाब विचारतो. अश्विन तिला म्हणतो की काय गं, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कुठे. कारण ऑलरेडी अश्विनला तिच्यावर संशय आलेला होता. अश्विनला डाऊट येत होता की हिचं काहीतरी सुरू आहे, ही एकदम विचित्र वागते. हिच्या वागण्यात जो काही बदल झालेला होता तो ओळखत होता. म्हणूनच तो तिला विचारतो की जरा मला सांग की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे. त्यावरती आपल्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हात लावते, पण गळ्यात तिच्या मंगळसूत्र नसतं. तेव्हा आता तिला कळत नसते की काय बोलावं. पण ती आता म्हणते की नंतर तिच्या लक्षात येतं की माझं मंगळसूत्र ना अरे वाढवलं होतं, ते थोडं पडलं होतं आणि म्हणूनच मग मी बॅगेत ठेवलं काढून, असं खोटं कारण ती आता सांगू लागते. पण अश्विनला ते खोटं कारण पटत नसतं, कारण आहे ना तो तिच्या सगळ्या ज्या काही चाली आहेत त्या तो बघतो. म्हणजे ती ज्या पद्धतीने आता त्याच्यासोबत वागत होती, त्याच्यासोबत बोलत होती कालपासून, ते सगळे हावभाव तो ओळखत होता. म्हणजे एखादा व्यक्ती घाबरल्यावर कसं रिॲक्ट होतं तशी ती रिॲक्ट होत होती. आणि ह्या सगळ्यामुळे अश्विनला खूप जास्त दाट संशय येत होता. तो तिला मुद्दामून विचारत होता खरंच ते मंगळसूत्र तुटलं आहे का, मग ते दाखव. मन ती आता टाळाटाळ करत होती. मग त्याच वेळेला आता तिला नेमका ना खालून कल्पनाचा आवाज येतो. कल्पनाने तिला कामासाठी म्हणून किचनमध्ये बोलवून घेतलेलं असतं. मग कल्पना आजचा प्लॅनिंग म्हणजे सायलीसोबतच असतो, म्हणून तिला कामाला जुंपायचं हे ठरलेलं असतं. म्हणूनच मुद्दामून कल्पना ही जी आहे ती प्रियाला बोलवून घेते आणि प्रियाला घरकामाला जुंपते. म्हणजे आजचं जेवण तुला बनवायचं आहे, सायलीच्या पायाला थोडा त्रास होतोय म्हणून सायली किचनमध्ये उभी राहू शकत नाही, असं काहीसं आता तिने सांगितलेलं असतं.
त्यामुळे प्रियाला आता घरातली कामं जेवणाची वगैरे करावीच लागणार असतात. तिच्याकडे दुसरा ऑप्शन नसतो. त्यामुळे आता प्रिया म्हणत असते की बरं ठीक आहे, मी करते, चालेल, काय करायचं आहे तेवढं फक्त मला सांगा, तसं मी करते, असंही ती आता सांगू लागते. मग काय, प्रियाला सांगितलेलं असतं की किचनमध्ये जी काही भाजी बनवायची आहे ते नीट निवडून ठेवलेली आहे विमलने, ती फोडणीला घाल, डाळ भात कर, चपात्या कर सगळ्यांसाठी, हे सगळं काही कल्पना तिला म्हणत असते. मग ती कल्पनाला म्हणते की ठीक आहे, पण आता तिला मेन म्हणजे काय तर अश्विनच्या तावडीतून तर तिची सुटका झालेली असते ना. आता घाईघाईने कल्पनाने हाक मारलेली असते आणि अश्विनच्या तावडीतून सटकायचं असतं. यासाठी ना ती लगेचच उतरते खाली, का तर अश्विनच्याही प्रश्नांना उत्तर द्यायला भाग नको पडायला आणि या सगळ्यासाठी. पण या सगळ्या चक्करमध्ये ना तिने आता तिचं मोबाईल जो आहे ना तो मोबाईल ती तिच्या रूममध्येच विसरलेली असते. दुसरीकडे आता सायलीने कल्पनासोबत हे प्लॅनिंग केलेलं असतं की तुम्ही मुद्दामून प्रियाला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवा, कामाला लावा, तोपर्यंत अश्विन भाऊजींकडे आमचं थोडं काम आहे, आणि हे आधीच सायलीने आणि अर्जुनने सांगून ठेवलेलं असतं. म्हणूनच कल्पनाने आता चांगलंच प्रियाला कामाला जुंपलेलं असतं. तोपर्यंत अश्विनच्या समोर तो व्हिडिओ आणायचा, अश्विनसमोर हे सत्य आणायचं, असं सायली आणि अर्जुनने ठरवलेलं होतं. कारण त्यांना आज प्रियाचा एकदम भारी असा व्हिडिओ भेटलेला होता, जो की आता त्यांच्या फायद्याचा ठरणार होता. अश्विनला सुद्धा त्याचे डोळे उघडण्यासाठी, अश्विन जे काही आहे ते डोळे बंद करून तिच्यावर विश्वास ठेवतो, त्याची आज खऱ्या अर्थानं योग्य वेळ येणार होती आणि त्याचसाठी तो हे सगळं काही करत होता. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं सायली अर्जुन एकदम प्लॅनिंग करून आहे ना बरोबर या प्रियाला अडकवणार असतात. कारण आहे ना त्यांना आता बरोबर माहिती होतं की या अश्विनसमोर कसं सत्य आणायचं ते, आणि त्याचसाठी त्यांची एक विविध रचना होती आणि तीच रचना ते आता अंमलात आणत होते. अश्विनच्या डोक्यात सतत तेच फिरत होतं की प्रियाचं नेमकं काय सुरू आहे. म्हणजे ना त्याला नुसता जीव असा वर खाली होत होता. आणि तेवढ्यातच ना आता इथे त्या फोनवर म्हणजेच प्रियाच्या फोनवर एक कॉल आलेला असतो. प्रियाने फोन वरतीच विसरलेली असते आणि प्रियाच्या फोनवर कॉल आल्यावर त्या अधिराजचा कॉल असतो. अधिराज अगदीच तिच्याशी प्रेमाने बोलत असतो की डार्लिंग कुठे आहेस, काय आहेस, तुझे आईबाबा कसे आहेत, तू कधी बोलणार आहेस आईबाबांबरोबर आपल्या प्रेमाबद्दल, हे सगळं काही आता तो तिच्याशी बोलत असतो. आणि हे सगळं बोलणं नेमकं अश्विनने ऐकलेलं असतं. अश्विनला आता धक्का बसतो, अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. अश्विनने इथून एकही शब्द काढलेला नसतो, पण त्याच्या कानावर अनेक शब्द पडलेले असतात आणि त्याचा त्रास मात्र आता खूपच जास्त त्याला होऊ लागतो. तेवढ्यातच आता सायली आणि अर्जुन तिथे येतात. खरं तर आता जाब विचारण्यासाठी तो खाली जात असतो. तच आता सायली अर्जुनने अडवलेलं असतं. सायली अर्जुन जेव्हा आता अडवतात ना तेव्हा मात्र आता अश्विन म्हणत असतो की तुमचं काय आहे, माझं आधीच खूप जास्त डोकं फिरले, मला जे काही आहे ना ते बोलून घेऊ दे. पण सायली अर्जुन आता त्याला थांबवतात आणि अश्विन भाऊजी कोणतीही घाई करू नका, जरा शांत राहा, शांतपणाने आपण आधी सगळे निर्णय घेऊया, आम्हाला कळते तुम्हाला कसला राग आलेला आहे. त्यावर अश्विन म्हणतो की तुम्हाला काय माहिती आहे. त्यावर सायली म्हणते की प्रियाची ही सवय आताचीच नाही अश्विन भाऊजी, ही पूर्वीपासूनची सवय आहे, हे तुम्हाला आत्ता कळतंय. आणि मग सायलीला अश्विन म्हणतो की म्हणजे मला काही कळलं नाही. त्यावर सायली अश्विनला सांगते की प्रियाचे या आधीसुद्धा लग्नाच्या आधी म्हणजे जेव्हा आश्रमात राहायची तेव्हासुद्धा 5-6 अफेअर होतेच, आणि आता लग्नानंतर हे जे दिसतंय ना ते खूप जास्त भयंकर आहे. तुम्हाला कळलंय का काही, तुम्हाला नाही कळलं असेल तर थांबा 1 मिनटं. आणि मग ती अर्जुनला व्हिडिओ दाखवायला सांगते. अर्जुन आता मोबाईलमधला तो व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये आता सायली जे आहे तो व्हिडिओ जेव्हा ऑन करते तेव्हा मात्र अश्विन त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात. जेव्हा तो हा व्हिडिओ बघतो ना तेव्हा त्याला आता काही सुधरत नसतं, काही सुचत नसतं. डोळ्यांसमोर फक्त अंधार येत असतो. कारण ज्या मुलीवर त्याने मनापासून प्रेम केलेलं होतं ना, आज तीच मुलगी त्याला खूप जास्त फसवत होती. आणि हे सगळं बघून ना खूपच मोठा धक्का त्याला बसत होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता समजतात तेव्हा मात्र आता अश्विन एकदमच धक्क्यात जातो. जसं की पहिल्यांदा जेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला सोडलेलं होतं आणि तेव्हा त्याला जो काही शॉक बसलेला होता ना, अगदी तसाच त्रास आता होत असतो. आणि जेव्हा हा सगळा त्रास होतो ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती मात्र अश्विनला सावरत असते. भाऊजी स्वतःला त्रास करून घेऊ नका, मला कळतंय तुम्हाला खूप जास्त त्रास होतोय, पण सावरा, असं बोलून ती त्याला शांत करत असते. आणि त्याला सांगते
की अश्विन भाऊजी, तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही एकदा स्वतः अनुभव घ्या ना, प्रियाचं वागणं स्वतःहून जवळून पहा. मग आता सायलीनेच अश्विनला सांगितलेलं असतं की तुम्ही एकदा तिला बाहेर घेऊन जा, म्हणजे तुम्हाला खरं खोटं काय आहे ते समजेल, तिच्यासोबत वेळ घालवा, ती तुमच्याशी कसं वागते ते बघा, असंही आता तिने सांगितलेलं असतं. दुसरीकडे अस्मिता जी आहे तिला आता जे पैसे भेटलेले असतात सचिनकडे, म्हणूनच तिला आता त्या सगळ्याची पडताळणी करायची असते आणि त्यासाठी ती आता म्हणत असते, तिने आपल्या सासू सासऱ्यांना कॉल केलेला असतो आणि त्यांना विचारलेलं असतं की जरा मला सांगा की तुम्ही सचिनला पैसे दिले आहेत का. त्यावरती सांगतात की नाही, सचिन तर आलाच नाही आहे इथे, आम्ही आमच्या नातवंडाचं तोंडही बघितलं नाही आहे, तर त्याला पैसे देण्याचं काय आलं, आणि आमचीच हालत सध्या खराब चालू आहे हे सुद्धा आता कळलेलं असतं. मग आता अस्मिताच्या हे लक्षात येतं की सचिनने नक्कीच हे पैसे दुसरीकडून तरी आणले आहेत, पण हे कुठून आणलेत या काही गोष्टी ना कळत नसतात आणि त्यामुळेच आता थोडं टेन्शनसारखं झालेलं असतं, समजत नसतं की काय करावं ते. पण इकडे आता अस्मिताला धीर द्यायला सायली येते. अस्मिता खूप जास्त टेन्शनमध्ये येते. सायली तिला कॉफी द्यायला आलेली असते. त्याच वेळेला ती तिला विचारते की काय झालं आहे अस्मिता ताई. त्यावेळेला अस्मिता जो काही प्रकार घडला आहे, सचिनकडे जे पैसे तिने भेटलेले आहेत त्याबद्दल सांगते आणि हे बघून ना खूप मोठा धक्का जो आहे हे सगळं ऐकून सायलीला बसतो. पण सायली आता अस्मिताला धीर धरते आणि अस्मिताला सांगत असते की बघा अस्मिता ताई, कोणताही निर्णय आताताईपणे आणून घेऊ नका. आता जर तुम्ही भांडायला जाल तर तुमच्या हाती काही लागणार नाही, त्यापेक्षा थोडं शांत राहा, शांतपणाने निर्णय घ्या आणि जर तुम्ही शांतपणाने ह्या सगळ्याची पडताळणी केली ना तरच तुम्हाला याचं उत्तर भेटेल आणि जर घाईघाईत काही करायला गेलात ना तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही. हे देखील आता इथे असणाऱ्या सायलीने सांगितलेलं असतं. सायली ज्या पद्धतीने अस्मिताला समजवते त्यामुळे आता अस्मिता जी आहे ती मात्र व्यवस्थित सगळं काही समजून गेलेली असते आणि ह्या जेव्हा गोष्टी तिला कळतात ना तेव्हा मात्र आता ती म्हणू लागते की सायली, तू बोलतेस ते बरोबर आहे, ऐन वेळेला ना मला जेव्हा गरज असते तेव्हा तू प्रत्येक वेळेला माझी साथ द्यायला येतेस, आताही तू तसंच केलंस. मग आता सायलीनेच अस्मिताला सांगितलेलं असतं की सचिन समोर काही रिॲक्ट होऊ नको, जर ती रिॲक्ट झाली तर सचिन जो आहे तो सावध होणार आणि चुका करणं टाळणार, त्याला आता त्याच्याच चुकांमध्ये अडकवायचं हे सुद्धा आता सायलीने व्यवस्थितपणे अस्मिताला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अस्मिताच्या डोक्यात सुद्धा प्लॅनिंग सुरू असतं की सचिनला कसं अडकवायचं आणि सचिनकडनं सत्य बदलून घ्यायचं. याचमुळे आता सचिन जरी आला तरी सचिनला त्या पैशांबद्दल न विचारता आता त्या पैशांचा जो बंदोबस्त आहे तो कुठे केला आहे त्याने हे विचारायचं. कारण आता ते पैसे तर ते आहेत ते महिपतच्या वकिलाला तो लावणार असतो, कारण का एखादा चांगला वकील त्याला शोधायचा आहे महिपतला सोडवण्यासाठी आणि त्यासाठी त्याला अजून पैसे मिळणार आहेत. त्यामुळे थोडे पैसे का घातले नाही म्हणून काही फरक पडत नाही आहे, म्हणूनच त्याने आता ते थोडे पैसे त्या वकिलामध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात. पण अस्मिता जेव्हा त्याला पैशांबद्दल विचारते तेव्हा तो सांगतो की माझ्या कामाचं चालू आहे, असं काहीचं खोटं कारण तो आता देऊ लागतो आणि त्यामुळेच अस्मिताचा संशय जो आहे तो अजूनच वाढतो आणि अस्मिताच्या लक्षात येतं की हे सगळं काही नाटक जे आहे ते कंटिन्यू ह्याचं चालू आहे आणि हे कुठेतरी थांबायला हवं असाच विचार मात्र आता अस्मिता करत असते. अस्मिताला त्रास होत असतो पण अस्मिता आता मनावर दगड ठेवते, कारण तिला माहिती की जर आता आपण आरडाओरडा केला तर आपल्या हाती काही लागणार नाही. दुसरीकडे आता अश्विन जो आहे तो आता लगेचच प्रेमानेच आता प्रियाशी बोलत असतो. प्रियाला सांगत असतो की आपण जरा बाहेर जाऊया का, हल्ली आपण दोघंही जण कुठे बाहेर गेलेलो नाही आहे, एकांतात वेळ घालवला नाही आहे. पण प्रिया ह्याला नकार देत असते, कारण प्रियाला आता त्या अधिराजसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असतो ना, त्याचसाठी तिला आता पैसे भेटणार असतात त्याच्यासोबत वेळ घालवला तर. पण आता मात्र अश्विन तिच्या मागे लागलेला असतो. अश्विन तिच्या मागे लागतोय ही गोष्ट आता कुठेतरी तिला खात होती आणि मग आता तो विचार करतो की चला आता ही तर अशी टाळाटाळ करते, याचा अर्थ नक्कीच काहीतरी दुसरा आहे. पण आता अश्विन एवढा जबरदस्ती करतोय, एवढा फोर्स करतोय म्हटल्यावर दुसरा काही ऑप्शन जो काही आहे तो आता उरलेला नसतो आणि त्यामुळेच ना आता इकडे अश्विनला प्रिया होकार देते आणि मग त्यांचं रेस्टॉरंटमध्ये जायचं ठरतं. आता अश्विन आणि प्रिया हे दोघंही जण एका रेस्टॉरंटमध्ये गेलेले असतात आणि जेव्हा ते दोघंही जण एका रेस्टॉरंटमध्ये जातात ना तेव्हा मात्र आता तिथे तिचा जो बॉयफ्रेंड असतो, जो पहिला बॉयफ्रेंड असतो, जे त्याने तिला बघितलेलं होतं आणि तो विचार करतो की हिने मला खूप जास्त फसवलं, माझे पैसे लुटले आणि त्यानंतर ही कुठेच मला दिसली नव्हती आणि आता ही मला इथे दिसते, आता तर हिला मी सोडणार नाही. आणि सोबतच ना त्याला सँडीचा आधीच फोन आलेला असतो की प्रियाचं जे लफडं आहे ते आपल्याला समोर आणायचे आणि त्यात आता त्याला समोर जे दृश्य दिसत असतं की एका दुसऱ्या मुलासोबत आहे आणि ह्यालासुद्धा फसवत असेल असं काहीसं वाटत असतं. आणि जेव्हा
दोघंही जण बसलेले असतात. अश्विन आणि प्रिया हातात हात घालून. तेवढ्यातच ना आता त्या तिथे मुलगा येतो आणि सोबतच सँडीसुद्धा येतो. आता त्यांना हे सगळं प्रकरण अश्विनसमोर लाईव्ह आणायचं असतं आणि त्यामुळेच आता त्याने तिथे येऊन हंगामा घालायचं ठरवलेलं असतं. आता तिथे जेव्हा ते दोघंही जण येतात ना, तेव्हा मात्र आता आधीच लांबून एकाने दगड मारलेला असतो प्रियाच्या डोक्यात. कारण प्रियाने ना आतापर्यंत इतक्या मुलांना फसवलं आहे ना, की ज्याची लिमिट जी आहे ती अगदीच क्रॉस होती आणि त्यामुळेच आता त्या लोकांना राग जो आहे तो एकदम बेभान होता आणि तो राग जो काही आहे तो त्यांना काढायचा होता आणि त्यामुळेच आता ते इतके असे भयानक चिडलेले होते. आणि जेव्हा ते इतके चिडतात ना, तेव्हा मात्र आता त्यांनी प्रियाच्या डोक्यावर जोरात दगडही फेकून मारलेला असतो. अश्विन म्हणतो की तुम्ही कोण आहात? त्याच वेळेला अश्विनला ते म्हणतात की आम्हाला विचारताय का तुम्ही कोण आहात? हिलाच विचारा ना, हिला आमची खरी ओळख माहिती आहे. विचारा एकदा हिला आमची खरी ओळख काय आहे ते. त्याबरोबर आता ती थोडी लाजत असते. मी तुम्हाला ओळखतच नाही असे म्हणते. आणि मग सँडी म्हणतो तू ओळखत नाही, थांब तुला आता फोटो दाखवतो. आणि मग सँडीच्या मोबाईलमध्ये ह्यांचे एकत्र काही फोटोज असतात. त्यासोबत त्या दुसऱ्या मुलाच्या याच्यामध्ये सुद्धा ह्या दोघांचे काही फोटोज असतात. ते फोटोज सगळे आता अश्विनसमोर येतात आणि अश्विनसमोर जेव्हा ही लोकं फोटो दाखवतात ना, तेव्हा अश्विनला मात्र खूप मोठा धक्का बसतो. अश्विनच्या पायाखालची जमीन सरकते. काल ते फोनवरचं बोलणं आणि आज हे प्रियाचे पहिल्याचे बॉयफ्रेंड, त्या सगळ्यांसोबतचे फोटो म्हणजे प्रिया ही काय आहे. आणि त्याचसोबत या सगळ्यांनी ना जे काही प्रियाचं नाटक आहे, प्रियाचं जे काही अफेअर आहे याबद्दल सांगितलेलं असतं की ही पैशांसाठी वापर करून घेते, हिचा बाकी दुसरा हेतू काहीच नाही, हिला फक्त पैसे लुटायचे असतात आणि यासाठी ती एवढ्या मोठ्या थराला गेलेली आहे असं देखील आता सांगण्यात येतं. एवढं जेव्हा सगळं सांगण्यात येतं ना, तेव्हा मात्र आता सँडीसुद्धा तिथे आलेला असतो आणि सँडीने सुद्धा नवीन नवीन करामती ज्या आहेत त्या आता सांगितलेल्या असतात. आणि हे सगळं ऐकून ना खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो अश्विनला. पण अश्विन आता ह्या सगळ्या टेन्शनमध्ये असतो. सायली अर्जुनला माहिती असतं की हे सगळं प्रकरण एवढ्यापर्यंत पोचणार आहे आणि त्यामुळेच ना आता ते थोडेसे स्टेबल असतात आणि ते सुद्धा आता विचार करत असतात. पण दुसरीकडे मात्र आता अश्विनला या सगळ्याबद्दल जेव्हा कळतं तेव्हा त्याला आता काय करू आणि काय नको हे समजत नसतं. तिथेच तो आता प्रियाच्या एक जोरात कानाखाली वाजून देतो. हेही बघत नाही की त्या माणसांनी प्रियाला मारलेलं आहे, तर प्रियाला आधाराची गरज आहे. काय या बाईला आधार देणार? कारण ऑलरेडी जो काही आधार होता तोच अश्विनीचा पूर्ण रिकामी झालेला होता आणि त्यामुळेच ना आता हे सगळं नको नकोसं त्याला झालेलं होतं आणि त्यामुळेच कंटाळून शेवटी त्याने तिचं थोबाड फोडलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.